श्री स्वामी समर्थ. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आपल्याला अधिक मासाला सुरुवात झालेली आहे. दर 3 वर्षांनी येणारा 13वा महिना म्हणजेच अधिकाचा महिना म्हणजेच अधिक मासाला 17 मे 2026 पासून सुरुवात ही ऑलरेडी झालेली आहे. भगवान विष्णू या अधिक मासाचे स्वामी आहेत. म्हणजेच अर्थातच हा अधिक मास भगवान विष्णूंना समर्पित आहे आणि या महिन्यात भगवान विष्णूंची किंवा इतर कुठलीही सेवा आपण जेव्हा करतो तेव्हा त्याचे अनंत पटीने फळ आपल्याला मिळते. कारण अधिकम अधिक म्हणजेच काय, की आपण जेवढी सेवा करणार त्याच्या दुपटीने अधिक पटीने आपल्याला त्याचे फळ हे मिळणार. तर ह्या अधिक मासात भगवान विष्णूंची सेवा जसे की सत्यनारायण पूजा, विष्णू याग, व्यंकटेश स्तोत्र पठण, विष्णू सहस्रनाम पठण, विष्णू सहस्रनामावली इत्यादी भगवान विष्णूंच्या सेवा तर आपल्याला करायच्या आहेतच. परंतु त्या व्यतिरिक्त आपण ह्या महिन्यात इतर ग्रंथांची देखील पारायणे सेवा ही करू शकतो. जसे की ह्या महिन्यात तुम्ही दुर्गा सप्तशती ग्रंथाचे पारायण करू शकतात. तुम्ही ह्या अधिक मासात मल्हारी सप्तशतीचे पारायण करू शकतात. तसेच तुम्ही ह्या महिन्यात नवनाथ पारायण, शिवलीलामृत पारायण देखील करू शकतात. तसेच ह्या महिन्यात तुम्ही गुरुचरित्र पारायण, स्वामीचरित्र सारामृत पारायण देखील करू शकतात. गुरुचरित्र पारायण, शिवलीलामृत पारायण हे 7 दिवसीयच करावे. जर तुम्हाला 1 किंवा 3 किंवा 5 दिवसीय पारायण जर करायचे असेल तर मग तुम्ही गुरुचरित्र पारायणाऐवजी संक्षिप्त गुरुचरित्र किंवा श्री गुरुचरित्र सप्तशतीसार या ग्रंथाचे पारायण हे करू शकतात. आणि शिवलीलामृत पारायणाऐवजी तुम्ही शिवलीलामृत नित्यपाठाच्या 42 ओव्यांचे पठण हे तुम्ही आवर्जून करू शकतात. आता सध्या उन्हाळी सुट्ट्या चालू आहेत, त्यामुळे बरेच महिला वर्ग हा माहेरी गेलेला असेल. तर अनेकांच्या मनात प्रश्न असेल की आम्ही माहेरी या सेवा करू शकतो का? तर अर्थातच होय. तुम्ही माहेरी, सासरी, गावाकडे जिकडे कुठे तुम्ही गेलेले असाल तिकडे तुम्ही ह्या सेवा निशंकपणे निसंशयपणे करू शकतात. फक्त सेवा पारायण करण्यासाठी एकच नियम लक्षात ठेवायचा, तो म्हणजे की हा मांसाहार हा पूर्णपणे वर्ज्य करावा. आणि जर गुरुचरित्र किंवा संक्षिप्त गुरुचरित्र किंवा गुरुचरित्र सप्तशती किंवा नवनाथ पारायण जर तुम्ही करणार असाल तर मांसाहार वर्ज्य बरोबरच ब्रह्मचर्याचे काटेकोरपणे पालन हे तुम्हाला करावेच लागेल. तसेच ह्या अधिक मासात ज्या ग्रंथाचे आवर्जून वाचन केले पाहिजे तो म्हणजे अधिक मास महात्म्य. तुम्ही रोज 1 अध्याय ह्याप्रमाणे महिनाभर या अधिक मास महात्म्याचे वाचन किंवा पारायण हे करू शकतात. तसेच तुम्ही संक्षिप्त श्रीमद भागवत किंवा भागवत कथा किंवा श्रीमद भागवत गीतेचे पारायण देखील तुम्ही ह्या महिन्यात घरच्या घरी करू शकतात. फक्त जर तुम्ही गावाला गेलेले असाल तर सत्यनारायण तुम्ही तिकडे करू नका, तो मात्र तुम्ही तुमच्याच घरीच करावा. तर हे काही सेवा तुम्ही ह्या अधिक मासात करू शकतात. तर आजचा व्हिडिओ इथेच संपवते. व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.